नगर जिल्ह्याला जसा पौराणिक वारसा आहे त्यापेक्षा जास्त आध्यात्मिक वारसाही आहे। इथे शिर्डीचे साईबाबा आहेत, शनी शिंगणापूरमध्ये स्वयंभू शनी महाराज आहेत, मढीला कानिफनाथ आहेत, मोहोट्याला आई रेणुकाही आहे। याच जिल्ह्यात समुद्र मंथन झाल्याचे पौराणिक संदर्भ आहेत। भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार घेऊन देवांना जे अमृत पाजलं ते याच जिल्ह्यातील नेवाशात। याच नेवाशात पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीही लिहिली आहे। आता हा झाला देवांचा व संतांचा संदर्भ, पण या जिल्ह्याला दैत्यांचा म्हणजेच राक्षसांचाही काही संदर्भ आहे। नगर जवळील आगडगावची भूतांची यात्रा प्रसिद्ध आहे। तसंच दैत्यांच्या गुरूंची समाधी ही नगर जिल्ह्यात आहे। होय, दैत्यांचे गुरु म्हणजेच कोण तर शुक्राचार्य। देवांचे गुरु होते बृहस्पती, तसेच दैत्यांचे गुरु शुक्राचार्य होते अशी पुराणात नोंद आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर आपल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आहे। पूर्वी कोपरगाव हे दंडकारण्याचा एक भाग म्हणून प्रसिद्ध होते, तेथेच हे शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे। कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी थेट विधानसभेत या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधीचीही मागणी केली आणि हे मंदिर पुन्हा चर्चेत आले। या मंदिराची ख्याती व तेथील काही परंपरा आजच्या पिढीला माहीत नाही। चला तर आज या मंदिराच्या काही रूढी, परंपरा व महत्त्वाबाबत आपण माहिती घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पुढच्या वर्षी नाशिकला कुंभमेळा होतोय। या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी सध्या केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत आहे। मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात याच कुंभमेळ्याच्या धर्तीवर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले। कुंभमेळ्यात विशेष बाब म्हणून सरकारनं नगर जिल्ह्यातील शिर्डी व शनी शिंगणापूर या दोन देवस्थानांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले। तसंच पॅकेज किंवा निधी कोपरगावातील शुक्राचार्य मंदिरासाठीही द्यावा अशी आग्रही मागणी आमदार काळे यांनी केली आहे। याशिवाय कोपरगाव तालुक्यातील चासनळी, बेट, संवत्सर, कुंभारी आदी पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार व घाट दुरुस्तीसाठी सरकारने निधी द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। आमदार काळे यांच्या याच मागणीनंतर शुक्राचार्य मंदिरांची चर्चा सुरू झाली, कारण कुंभमेळ्यातील साधू जसे नाशिकला येतात तसेच ते कोपरगावातील शुक्राचार्य मंदिरातही दर्शनासाठी येतात असं आमदार काळे यांचं म्हणणं होतं। त्यामुळे जशी इतर देवस्थानांसाठी विशेष निधींची तरतूद केली आहे तशीच तरतूद शुक्राचार्य मंदिरासाठीही करावी असं त्यांचं म्हणणं होतं। सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पाहता लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन आमदार काळे यांना दिलंय। आता या मंदिराची ख्याती काय ते आपण पाहू। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट हे दैत्यगुरु शुक्राचार्यांचे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते। शुक्राचार्यांनी गोदावरी नदीकाठीच तप वास्तव्य केले असे संदर्भ पुराणात आहेत। या भूमीवरच त्यांचा आश्रम होता अशी नोंदही अनेक धर्मग्रंथात आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र तर ब्रह्मदेवांचे नातू होते। देवदानवांच्या युद्धात त्यांनी दैत्यांना मार्गदर्शन केले। शुक्राचार्य यांनी महादेव यांना प्रसन्न करून संजीवनी मंत्र प्राप्त केला होता। या संजीवनी मंत्राने ते दैत्यांना पुन्हा जिवंत करत असत। हे पाहून देवांनी बृहस्पती पुत्र कच याला शुक्राचार्य याच्याकडे पाठवलं। जिथे कच याने संजीवनी विद्या प्राप्त केली ते स्थान म्हणजे शुक्राचार्य मंदिर होय। गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिर आहे। कोपरगाव शहराचा हा पौराणिक इतिहास आजही अनेकांना माहीत नाही। याच गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही अशी धारणा आहे। जगातील हे एकमेव मंदिर आहे। अगदी सिंहस्थ काळ असला तरीही येथे लग्न होतात। आजही या मंदिरात मुहूर्त वेळ, नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता 12ही महिने विवाह सोहळे होतात। शुक्राचार्यांच्या मंदिरासमोर पेशव्यांनी जुन्या वाड्याच्या आवेशातून देवळाच्या ओवऱ्या बांधल्यात। या मंदिरासमोर विष्णू, गणपती यांचे मंदिरही आहे। दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तर पूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर येथे गुप्त रूपाने आले होते असेही संदर्भ आहेत। पुढेच येथे प्रति त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। याच मंदिराचा इतिहास आमदार आशुतोष काळे यांच्या मागणीने पुन्हा एकदा चर्चेत आला। आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या 5-7 वर्षात कोपरगाव तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली। प्रत्येक अधिवेशनात त्यांनी तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडली। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातही नदीजोड प्रकल्पाला सरकारने निधी दिल्याने कोपरगावातील पाणी प्रश्न मार्गी लागला। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना आता शाश्वत पाणी मिळणार आहे। 2026-27च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांना निधी मंजूर केल्याबाबत आमदार काळे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले होते। आता शुक्राचार्य मंदिराचा प्रश्न त्यांच्याच काळात मार्गी लागेल अशा शक्यता वाढल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला या मंदिराबाबत अजून काय माहिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।